सुरू कर बरोबर. रूप पाहता तुम्ही. रूप पाहता. माझे वडील पखवाज वाजवत होते. 2 तास मी 7 अक्षर वाजवायचो. अक्षरशः मी वॉलची व्हायचं. वडील माझे घाम पोसायचे. तुमची प्रॅक्टिस सुरुवातीला कोणत्या बॉलाची जास्त व्हायची? तेरे किट ताकता ही माझी आहे, हा नर आहे. नर माझी संवाद हा झाला पाहिजे. गोड वाजला पाहिजे ना. एवढंच वाजवायचं. याच्या जोरात वाजवत बसायचं नाही. हे जे मला ज्ञान मिळालं हे वडिलांकडून मिळालं. माझ्या पुढचा जो अभ्यास जो संपूर्ण मिळाला तो गुरुवर्य बाबूरावजी डवरीकडून मला मिळाला. आणि असे गुरुवर्य होणे नाही. त्यांनी इतकं आयुष्यभर गेलं की हा पक्वाज आणि महाराष्ट्रात हा पक्वाज त्यांचाच आहे. आपल्या समाजाने फार प्रेम दिले मला की मी समाजाचा ऋण विसरू शकत नाही. आणि संप्रदाय जो पोषक पक्वाज आहे तोच वाजवला जातो माझ्याकडून तरी. हा आता बाकी कोणी काय वाजवतं त्यांचा प्रश्न आहे. कीर्तनकारामध्ये मर्यादा आहे. कीर्तनकाराबरोबर साथ कशी करायची याचं ज्ञान हवं आहे. कीर्तनकाराची साथ आपण कशी केली पाहिजे हे त्यांना कळत नाही. एक चाल म्हणायला दिलेली असताना किती वेळ गावं ते दोघं जणी जुगलबंदी करत बसतात. अर्धा तास कीर्तनकार मागं उभे राहतात. त्यांना सगळं शिक्षा दिली आम्ही. हे जे असे वाजवत बसायचे ते वाजवणे असे बडवणं करतात. तुम्ही भीमसेन जोशींना साथ केलेली. हो केली जाऊन तिथे सुद्धा वाजवलेले मी. पंडितजी आमचे कसे बघा उदाहरण म्हणायचे. त्याचे उदाहरण सांगतो. नुसतं फाडफाड फाडफाड करणं म्हणजे वाजवणार होत नाही. तो ही भावना चुकीची. पखवाज वाजवणारे नाव होतं. माझं आता आयुष्य तसं गेलं की माझं वाजवून नाव झाले. नावाकरता मी पखवाज वाजवला नाही. धिन त धिन त धा 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 तीन त तीर कीट धिन त धा धागे तीर कीट न तीट न तीट धा धा तीट धा तीर कड धा कीट नग दे एक धीर धीरकीट धाते धा कीट नग दे एक धीर धीरकीट धाते धा. प्रत्येकाला विद्यार्थ्यांनी माझ्या बरा तुमच्यासारखं नाही निघत म्हणले. त्याला म्हणलं निस्वार्थी सेवा करायची असते. नुसतं धीरे 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 बोलला पाहिजे पकवाज. हो मी तेवढं वाजूनच मारणार नाही. तुमचं धोरण चुकीचं आहे अण्णा. तुम्ही मरणार नाही. तुम्ही पखवाजामध्ये जिवंतच राहणार आहे. हे खरं आहे. हा पण आपण जे म्हणलं मागे घेईन मी जन्म यासाठी द्यावा तुझी चरणाने सेवा साधाव्या. त्याच्या चरणासमोर बसून त्याच्यासमोर वाजवत बसायचे. भविष्यातील तरुण पिढींना तुम्ही पखवाजाविषयी काय संदेश देऊ शकता अण्णा? रामकृष्ण हरी. आज महाराष्ट्राचा अहोभाग्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी आपल्या पखवाज या परंपरेचा विस्तार केला असे मृदंग महर्षी हरिभक्तीपरायण तुकाराम अण्णा भूमकर गुरुजी यांची आज आपल्याला त्यांचं जीवनचरित्र ऐकण्याचा योग आलेला आहे. आपलं महत् भाग्य आहे की आपल्याबरोबर आज अण्णा इथं उपस्थित राहिलेले आहेत. मी सर्वप्रथम अण्णांच्या चरणी त्रिवार असं नमस्कार करतो. अण्णा आज तुम्ही आम्हाला तुमच्या वेळ काढून इथं आलात. आमच्या गुरुकुलाला पावन पुनीत केलं हे आमचं महत् भाग्य आहे. आज आम्हाला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला याविषयी मी जीवनभर मी कृतार्थ राहील आणि तुमचे मी उपकार कधीही विसरू शकत नाही. परंतु आज मी तुम्हाला एवढ्यासाठी इथं बोलवलेलं आहे की मला तुमचं संपूर्ण जीवनचरित्र ऐकायचं आहे. त्यामुळं थोडं थोडं तुमच्या जीवनाविषयी आम्हाला ऐकायचं आहे. तुम्ही कसे घडले काय झाले. अण्णा मला तुम्हाला विचारायचं आहे की पखवाजा तुम्ही महाराष्ट्रभर वाजवला पण तुमच्या पखवाजाची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. पण तुमच्या वैयक्तिक जीवनाविषयी संपूर्ण महाराष्ट्रांना अजून माहिती नाही. संपूर्ण महाराष्ट्राला तुमच्याविषयी थोडी थोडी काही माहिती मिळेल या उद्देशाने तुम्ही थोडं तुमचं ह्या पखवाज विषयामध्ये तुमचं जीवनचरित्र कसं सुरू झालं, तुम्ही राहता कुठे, तुमचं बालपण कसं गेलं याविषयी थोडी तुम्ही माहिती सांगा. आता सांगायची गोष्ट अशी की सुरुवात आमच्या इथे पखवाजाची माझ्या वडिलांकडून झालेली. माझे वडील पखवाज वाजवत होते आणि त्यांच्यानंतर त्यांची इच्छा होती की माझ्यानंतर माझ्या मुलांनी आयुष्यभर पुढे चालवावं. म्हणून माझे थोरले बंधू पखवाज वाजवत होतं ज्ञानेश्वर महाराज. पण कालांतराने काही योगायोग आला त्यांच्या हातून ते झालं नाही पूर्ण. मग वडिलांनी विचार केला तर आता हा आपला वारकरी संप्रदाय पखवाज हा चालूच राहायला पाहिजे. मग त्यांचे माझ्याकडे वळाले. मला सांगितलं की बाबा आता शाळेबरोबर तू वादन चालू कर. तर वडील वाजवायचं तर मी जायचं त्यांच्याबरोबर कधी कधी. आमच्या चौकामध्ये भजन व्हायचं. ते रात्री 11ला चालू व्हायचं 4-4 वाजेपर्यंत चालायचं. थोडा मी जाऊन बसायचं तिथं. त्यामुळे मला गोडी उत्पन्न व्हायला लागली. वडील दररोज घरी वाजवायचे. पहाटे 5:30 बसायचे वाजवत. हां वडील. मग त्याच्यामुळे काय झालं मला असं वाटायला की याच्यामध्ये काहीतरी मला रस उत्पन्न झाला. आणि त्यांच्या ते मला काय म्हणायचे हे बघ माझ्यानंतर हा पखवाज चालला पाहिजे.
तर तूच करशील. आणि मग त्यांनी मला असं केलं की तू ही 7 अक्षरं, आता मी सांगतो मजाक यातली माझी, की त्या वयामध्ये हुडबुद्धी असल्या कारणाने काय तेवढं होत नसायचं. साधारणतः कोणत्या साली तुम्ही पखवाज वाजवायला सुरू केलं? तरी माझ्या अंदाजाने वाटतं 58-59 साली असेल माझ्या अंदाजाने. हा, 28 ते 59 साली. तर मग ते वडील म्हणाले हा पकवाज घ्यायला लागली, याच्यात फक्त 7 अक्षरं वाजवायची. तर तिरे किट तकता ही फक्त 7 अक्षरं तू वाजवायची, 1 तास वाजवायचं. 1 तास झाला तिरे तकता वाजवून की तुला 1 रुपया बक्षीस. त्या काळामध्ये हा, म्हणजे जवळ तुम्हाला सांगतो 59-60 सालची गोष्ट. तर मी तिरे तकता वाजायला लागल्यावर वडील रुपया ठेवायचा माझ्यासमोर असं, आणि हा रुपया 1 तास झाला की तुला दिला. 1 तास वाजून झाल्यानंतर परत वडिलांना वाटायचं आता याचा हात तापला, हा आता वाजवायला मूड आलाय. मग मला म्हणायचं बोल अजून 1 तास वाजवतो का, हीच अक्षरं वाजवायची. आणि मी काय करते, लहानपण असल्यामुळे त्यावेळेस मग जाणवत नसतं, जेवढं 8-10 वर्षाचा होतो मी. तर मला असं वाटायला लागलं 1 रुपया मिळतो, मला आनंद व्हायचा फार. पहिला तास झाल्यानंतर रुपया असायचा तो बघायचा, दुसरा मला पण माहिती हा की दुसरा रुपया ठेवला. परत तासभर हीच 7 अक्षरं वाजवायची, दुसरं नाही. परत ती 7 अक्षरं मी वाजवायला घ्यायचं. 2 तास मी 7 अक्षरं वाजवायचं. अक्षरशः मी वॉलचिम व्हायचं. वडील माझे घाम पोसायचे, हे विशेष गोष्ट आहे. हा, वडील स्वतः घाम पोसायचे आणि मला लाज वाटायची की आपल्या वडिलांनी आपलं अंग पोसावं म्हणजे कसं काय. तर मला ते बरं नाही वाटत. मी वडिलांना म्हणायचो नको नको वडील, मग काय नका करू, हे राहून द्या. वडील माझ्या नाही राजा तुला काय करतं बावल्या, ही जी मी करतो ही सेवा तुझी नाही करत, सेवे शारदा मातेची करतो, सरस्वतीची. हा पकवायची सेवा करतो की हे जे करून तू याच्यामध्ये माझं नाव काढशील. मग ते 2 रुपये जरी ठेवलेले असेल 2 तास वाजून झाले तर मला वाटायचं आज 2 रुपये मला मिळतील. हां, म्हणून मी आता ते लगेच वडील उचलायचे आणि मला काय व्हायचे, आता बोल 2 रुपये दिलं खायला काय आणू. म्हणजे हातात पैसे देत नसायचे मला बिलकुल काही नाही. 2 रुपये ते घ्यायचे आणि ते 2 रुपयाचे भर घालून परत मला काय आवडीचं जिलबी काय घेऊन यायची. हां, तर माझं घर सोमवारच होते, तिथं वडील झोपायला जायचे. तिथं लॉजिंग होतं आमचं, तिथं झोपायला जायचे. येताना तिथून 1.5 किलो ते अर्धा किलो जिलबी आणायची त्या पैशातून. दररोज सकाळी मला द्यायचे खायला, एकट्याला मला एकट्याला 1 किलो जिलेबी, एकट्याला अर्धा किलो मला खायला. आणि त्याच्यामुळे काय आता मिळायला लागल्यानंतर मला चटक लागायला लागली. मग माझा तिरेक तख्ता तयारीने वाजायला लागला. त्याच्यानंतर मग वडिलांना असं वाटायला लागलं की माझ्याकडे काय ज्ञान नाही, शास्त्रोक्त ज्ञान नाही. मग आता काय करावं म्हणलं, पखवाज शिकवण्याकरता गुरु पाहिजे. मग त्याने माझे आईचे मामा गुजरांबा गिरमे, हां, हे पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर पायवारीमध्ये पखवाज एकटे वाजवायचे त्यावेळेला. त्यावेळेला माझे वडील, आमचे भांडवलकर म्हणून होते बाळकृष्णबुवा, ते वारीला असायचे आमच्याबरोबर. वडिलांनी पहिली सुरुवात मला करून दिली तिथं वारीला जायचे तेव्हा. आमचा मित्र अर्जुन भांडवलकर, आम्ही दोघं जायचे आणि तिथून माझी वारी सुरू झाली. मग नंतर 15-16 वर्षापासून तो पण माझी थोडी तयारी करून झाली होती. वारीला जायला लागल्यानंतर मग वडिलांना वाटायला की आता माझ्यानंतर लाईनीला लागलं, म्हणजे माझं तो आता पुढे माझा जागा चालवल. दरवर्षी वारीला जायचं आम्ही. त्याच्यानंतर झालं असं की वडिलांना मग ही चटक लागली की आता मुलगा आपला शास्त्रोक्त वाजवणार झाला पाहिजे चांगला. मग ते म्हणजे आता कोणाला शोधायचं. मग त्यांनी आमच्या आबांना विचारलं, म्हणजे गुजरांबा गिरमे यांना. त्यांना आबा म्हणायचे. आबा म्हणायच्या. त्यांना म्हणले अहो, आणि त्या माझे वडील त्यांचे हे जावाय लागायचे, भाचे जावाय. मग त्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा, बाबूरावजी डवरी आहेत त्यांच्याकडे याला शिकायला पाठवा. तर बाबूराव फक्त नाव सांगितल्यानंतर पहिले सुरुवातीला माझ्या वडिलांना वाटलं बाबूराव मांडके वाटलं. मग ते म्हणले नाही मी सांगतो ते बघा. मग त्यांचं नाव सांगितलं. बाबूराव डवरी ते राहत होते ताराजण हॉस्पिटल पुण्यातलं, त्याच्या मागच्या गल्लीत राहत होते. वडिलांनी शोध काढला त्यांना काय सापडल्यानंतर एक काय काळ गेला, महिनाभर काळ गेल्यानंतर चौकशी करून त्यांना ते ठिकाण सापडलं गुरुजींचं. मग तिथं गेलं, त्यांनी वेळ विचारली मुलांना त्यांच्या कधी येतात. तर ते दर बुधवारी यायचे पुण्यामध्ये, आठवड्यातून एकदा. मग त्यांनी सांगितलं, वडिलांनी सांगितलं की माझ्या मुलाला तुमच्याकडे तयार करायचं शिक्षणासाठी. तर ते गुरुजींना वेळच नव्हता, ते फक्त भेटायला यायचे घरी, आपलं परत जायचे. ते म्हणलं मला शिकवायला वेळ नाही. मग त्यांना आबांचं नाव सांगितलं, आमच्या आजोबांचं गुजरांबा गिरण्यांचं. त्यांचं सांगितलं ते समवयस्क होते दोघं. मग त्यांनी विचारलं तुमचे त्यांचे काय संबंध. मग माझ्या वडिलांनी सांगितलं की ते असे माझ्या मंडळीचे मामा लागतात, आम्ही भाषा जावायला लागतो. असं म्हणल्यानंतर त्याने होकार दिला. पण ते गुरुजींना दिला. मला म्हणले मी फक्त बुधवारी इथं आलो की गुरुवारी
जाता जाता येईल परत. आणि ते कुठे थांबत नव्हते. अख्ख्या महाराष्ट्रात त्यांनी पखवाज पसरवलेला आहे. आणि आता जो सांप्रदायिक पखवाज वाचतो तो गुरुवारी बाबूराव डोंगरेजींचाच आहे, बाकी कोणाचा नाही. हां, त्याच्यानंतर मग त्यांनी जरा सोडून कार्यक्रम चालू करते. माझ्याकडे दर गुरुवारी यायचे, कधी 1 आठवड्यानी, कधी 15 दिवसांनी, कधी 3 आठवड्यांनी, पण येणार गुरुवारीच. गुरुवारी आले की मी काय म्हणायचं, आज आले म्हणजे आज आहे. हां, तोपर्यंत मी फक्त बुधवारी गुरुवारी सकाळी फक्त मी तयारी करून प्रॅक्टिस करत बसायचं. असं त्यांच्याकडे माझं शिक्षण सुरू झालं. दुसरी गोष्ट, चौकामध्ये एक फुगेवाला यायचा, काकड्या घेऊन, गोल फुगे घेऊन असे, आणि विकायचा का पुण्यात सगळे आमच्या काजबाईपेठेत. तर वडिलांनी त्याला पाहिला, आणि मी वर वाजवत होतो. त्यांच्या काय मनात आलं कोणाला माहिती. त्यांनी त्याला बोलावलं, इकडे राजा, म्हणजे तू हे विकतो इथं सगळ्या काजबाईपेठेतून, किती पैसे मिळतात तुला. त्यांनी त्यावेळेला काहीतरी सांगितली किरकोळ किंमत आली. तेव्हा एक फुगा म्हणजे लय झाला, 5 पैसे म्हणजे बोलूच नका, 2-3 पैशाला मिळायचा. हां, मग त्यावेळेला ते म्हणजे एक काम कर, हे जे तू फुगे आणतो ना, फक्त ज्या काकड्या आहेत ते वर जाऊन घ्यायचं आणि वाजवायचं माझ्या मुलाच्या समोर. हां, आणि त्याच्यापुढे स्पर्धा करायसारखं दाखवायचं, तो तापला पाहिजे वाजवायला. हां, मग ते काय त्यांनी काय केलं, सगळे माझ्या शेजारी घेऊन बसायचा आणि एक एक काकडी काढायचा, म्हणजे वाजवायचा. हां, तो वाजवा ना खरा, झिंक चिक्की झिंक, त्याचे ठराव आवाज काढायचा. तो झिंक चिक्की झिंक झिक्की झिंक चिक्की झिंक झिंक असा आवाज यायचा. आणि त्या तालामध्ये मी वाजवत बसायचो. आणि मग तो वाजवत असताना मला बी जोर यायचं मला. मग असं चालायचं, तास चालायचं. तासभरामध्ये 10-15 फुगे ते काकड्या फुटायच्या. आणि त्या फुटल्या की मग आणि 2 तास झाल्यानंतर उठून गेल्यानंतर मग त्याला खाली आला, विचारायचं किती पैसे झाले बाबा तुला, किती. तो सांगायचा की दादा एवढे एवढे पैसे झाले. त्याने जे मागणी केली असेल त्याच्यासाठी डबल पैसे त्याला द्यायचे ते. हां, आणि त्याला शाबासकी द्यायचे, शाबा तू दररोज येत जा या वेळेला. मग त्याला बरं झालं. आता संपूर्ण काजबाईपेठेत फिरण्यापेक्षा आपल्याला इथं मिळतंय, मग तो आपला खुश व्हायचा. तो वाटच बघायचा माझा आवाज येतो का वर. माझा साधन काळातला तुमचा तो लहरा होता. अगदी लहराच, अगदी बरोबर आहे, लहरच होता. हां, त्याने तेवढं म्हणजे फक्त धरायचं त्याच्यामध्ये. मग तो वाट बघायचा, माझा आवाज आला रे आला की तो यायचा गावात लगेच तिथं. हां, बाजूला थांबलेला असायचा. आणि दररोज माझी प्रॅक्टिस त्याच्यामुळे व्हायला लागली. तुम्ही ज्या वेळेस पखवाज शिकत होते त्यावेळी डोंगरे गुरुजींकडे त्याच वेळेस आणि किती लोक पखवाज शिकत होते तुमच्या समवयस्कर? हो, माझे इथं फक्त पाषाणमध्ये पांडुरंगबा दातार होते, बबनराव घुले एक होते, त्यांचं गाव कुठलं? त्यांचं बोपखेल. हां, आणि तुमचं एक इथं माधवराव दौंडकर म्हणून एक होते, आणि तुकाराम सोरटे, आणि 5वा मी. असं आम्ही 5 पांडव होतो पुण्यामध्ये, पुणे जिल्ह्यात संपूर्ण याच्यात. ते 5 जणांचं त्यांच्याकडे शिक्षण झालेलं तेव्हा. तुम्हाला पखवाज शिकवत असताना गुरुजी अमुकच वेळेस तिला असा क्लास व्हायचा का कधी त्यांच्या मनाला खात्री नसायची. त्याने कबूलच केलं होतं पहिलं वडिलांकडं की मी येतो खरं आठवड्यातून एकदा, पण येईल असं सांगता येत नाही. पण जेव्हा मी येईल हां त्यावेळेला सकाळी 9 वाजता घरी येईल. मग मी सकाळी 9च्या तयारी करून बसलेलो असायचं प्रॅक्टिस करत. आणि ते 9 वाजता यायचे, क्लास करायचे. क्लास फक्त अर्धा तासच चालायचा. हां, माझं चुकलं असायचं दाखवायचे, नवीन बॉल द्यायचे आणि जायचं लगीन निघून. त्यांना पुढच्या गाडीला जायला लागायचं. असं त्यांचा तो क्रम तेव्हा असायचा. आणि त्याच्यामुळे मला ती सवय लागली. त्याच्यामुळं मी दर आठवडाभर मेहनत करायचं, आणि त्या दिवशी जेव्हा येतील त्यावेळेला त्यांना वाजून दाखवायचं. मग ते नवीन द्यायचे मला. इतकं तेव्हा माझं समीकरण चालू होतं आमचं. आता तुम्ही सांगितलं तो तुमचा लेहरावाला म्हणजे फुग्यावाला होता. हो, म्हणजे तो तुमचा एक साथीदारच होता. चांगला, एकदम वादच नाही, एकदम साथीदार. पण तुमच्या वडिलांची भूमिका याच्यामध्ये सर्वात मोठी दिसते तुम्हाला तयार करा, फार मोठी. माझ्या वडिलांना वाटतच होतं की माझं जे ज्ञान आहे ते काय असं संगीत नाही. हां, मोडकं तोडकं वाजवायची ती. त्यांना वाटायचं की आपल्या मागं मुलगा असा तयार व्हावा की त्याच्या आजूबाजूला लोक गोळा तर झाली पाहिजेत, हे तर आहे. दुसरी गोष्ट अशी की जी लोक वाजवणारे जुने होते काय व त्या वयाचे, तर ते काय करायचे, खोड्या करायचे जरा कधी कधी. मग ते काय मॉड्यूल म्हणले की हे लोकांनी तुझ्यासमोर येऊन कणिक घे, कुठं हातुडी घे, कधी पावडर घे. हां, हे ते आमच्यामुळे आम्हाला जरूर ते लागत होतं. ते वडील तसं करायचे की त्या लोकांनी हे तुला द्यायला पाहिजे. हां, जे लोक आता सावटपणा करतात ते तुझ्या मागं पुढे उभे राहिले पाहिजे. आणि माझं तू ह्या पखवाज याच्यामध्ये संपूर्ण तू माझं नाव काढ. मी तुझ्याकडं कुठली अपेक्षा करत नाही. साधारणतः तुम्ही किती वेळ पखवाज वाजवायचे? साधारण 4 तास.
4 तास एक बैठकीला. एका बैठकीला. सकाळी मी बसलो 8:30ला, जवळ 12:30-1ला उठायचं. असं तुमची प्रॅक्टिस सुरुवातीला कोणत्या बॉलाची जास्त व्हायची? तेरकिट ताकता. इतकंच. हा, हे 7 अक्षरामध्ये माझी मेहनती ह्या 7 अक्षरामध्ये इतकी झाली की माझ्या वडिलांची हवं मिळायला लागलं. म्हणजे ही पखवाज क्षेत्रातील मूळाक्षर आहे. मूळ अक्षर आणि मुळाक्षरच येते. हा. शिकवताना सुद्धा ही 7 अक्षरं शिकवावी पहिली. प्रथम साला सुरुवातीला थाप शिकवावी. पहिली ही बसली पाहिजे. हे सार आहे. हा, ही माझी आहे, हा नर आहे. नर माझीचा संवाद हा झाला पाहिजे. की धूम वाजले नाही पाहिजे, नाचा आवाज खेक्या खेक्या झालेला नाही पाहिजे, गोड वाजला पाहिजे ना, एवढंच वाजवायचं. याशिवाय द्वारात वाजवत बसायचं नाही. हे जे मला ज्ञान मिळालं हे वडिलांकडून मिळालं माझ्या. हा, आणि पुढचा जो अभ्यास जो संपूर्ण मिळाला तो गुरुवर्य बाबूरावजी डवरीकडून मला मिळाला. आणि असे गुरुवर्य होणे नाही, हे महत्त्वाचं घ्या की असे गुरुवर्य होणे नाही, होणारही नाही की ज्यांनी आयुष्यभर खांद्यावर पिशवी टाकली, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे सुईद्वारा असायचा ओवायला. हां, की कुठे गावाला कोणी गरज नाही भासली पाहिजे, काय फाटलं आपल्या अंगावरचं ते स्वतःच टाके मारायचे. त्यांनी इतकं आयुष्यभर गेलं की हा पक्वाज आणि महाराष्ट्रात हा पक्वाज त्यांचाच आहे, बाकी कोणाचा नाही. गुरुजींविषयी तुम्हाला काय माहिती अण्णा, की गुरुजी कोणाकडे पखवाज शिकलेले होते? हो, गोविंदबाब बऱ्हाणपूरकर, हां, मध्य प्रदेशात आहेत. तर त्यांच्याकडे त्यांचं पहिलं शिक्षण झालं. आणि ते स्वामीचे शिष्य होते, पंकज स्वामी यांचे ते शिष्य होते. हां, त्यांनी स्वामींनी त्यांना काय केलं की म्हणले बाबूराव असं करा, बाबू म्हणायचे ते. म्हणजे एक काम कर तू, आता मी सांगतो तिथं जा. मग त्यांनी गोविंदबाब बऱ्हाणपूरकडे पाठवलं. बऱ्हाणपूरला? हो, बऱ्हाणपूरला. आणि तिथं ते शिक्षण घेत होते. मध्य प्रदेश शिक्षण असं घेत होते की त्यावेळी तुम्हाला कल्पना देतो की त्यावेळेला शिक्षणमध्ये विद्या जास्त देत नव्हती गुरु. म्हणजे हो, स्वातंत्र्यपूर्व काळात. हा, त्या काळातली. मग त्यावेळेला यांना फार मोठी भूक, आमच्या गुरुजींना फार मोठी भूक द्यायची. आणि त्यांना असं वाटतं मी किती घेऊ. त्यांना गुरुजींनी सकाळी जर त्यांच्या गुरुवारांनी बोल दिले 2, संध्याकाळी तयार करून दाखवायचे. त्याच्यामुळे त्या गुरूंना असं वाटलं अरे बापरे, हा तो आपली सर्व विद्या घेऊन जाईल, काही ठेवायचं नाही शिल्लक आपल्या इकडं. मग ते जरा राखून द्यायचे. आमचे गुरुजी काय करायचे, देवळामध्ये क्लास शिकवायला लागले ते देवळाच्या खांबाच्या मध्ये मागच्या वेळेला उभे राहायचे आणि ते ऐकून बसून दाखवायचे. हा, कारण गुरुजी आमची बुद्धी फार छान होती, फार तयार गुरुजींचे. गुरुजींचा आणि तुमचा किती वर्ष सहवास झाला अण्णा? सहवास माझा 5-7 वर्ष झाला पहिला सुरुवातीला. नंतर मग आमचे गुरुजी जे कुठं बाजूला गेले मला माहीत नाही, म्हणजे मलाच कळलं नाही की आमचे गुरुजी कुठेच सध्या. म्हणजे माझी भेटच त्यांची दुरावली फारच. किती वर्ष? फारच, जवळजवळ 12 वर्ष झाली असेल. 12 वर्ष त्यांची माझी गाठ नाही. आणि मला अक्षरशः इतकं वाईट वाटतं, मी रडायचं किती वेळा की गुरुजी आहेत कुठं पत्ता. कोणाला विचारलं ना तर मिळायचाच नाही पत्ता, कोणालाच माहीत नसायचा. आणि ते जिथे जिथे जायचे तिथं सांगायचे की मी इथं आलोय, सांगू नका कोणाला. कोणी विचारलं तरी सांगायचं नाही कुठून. हां, त्याच्यामुळे याने म्हणजे त्यांनी थोडं दुर्लक्ष केलं ह्या भागामध्ये नंतर. आणि पुण्याकडे यायचं? हा, पुण्यामध्ये. हां, असं झालं. कालांतराने मला पंढरपुरामध्ये त्यांची गाठ झाली परत. आणि त्या पंढरपुरामध्ये गाठ झाल्यानंतर, गाठ कुठे झाली? पंढरपुरामध्ये. आणि तिथं गाठ झाल्यानंतर ते परत पुण्याला यायला लागले. मी त्यांना खात्री दिली, तुम्ही काळजी करू नका म्हणलं. जर तुमच्या घरगुती काय असेल तरी म्हणलं गुरुजी मी बघतो पुढचं सगळं. मग त्यांच्या मुलांना मी थोडी ताकीद दिली मुलांना. आणि त्या मुलांना म्हणलं की आमच्या गुरुला जर त्रास झाला तर मी विसरून जाईन की तुम्ही आमच्या गुरूंची मुलं आहात. हां, माझ्या गुरुजींना कुठली इजा काय झालं नाही पाहिजे. थोडं वातावरण त्यांना नाराज होती मुलं. मग नंतर गुरु यायला लागल्यानंतर परत यायला लागले मुलं बी, परत यायला लागले. हा, त्यांच्या परत लाईन यायला लागलं. त्यांचं कौटुंबिक हो झालं, कौटुंबिक स्थिती झाली सगळं. आणि मग बरंच कालांतर झाली. त्यांना नंतर शेवट काय झालं, उचकी लागली. आता वय झालं होतं त्यांचं, जवळ 100च्या जवळ गेले होते ते गुरुवर्य. त्यांचं वय 100 असताना ते वारले. हां, पण त्यावेळेस त्यांना उचकी लागली होती तेव्हा ते सांगवीमध्ये होते. तिथं बापूसाहेब कोंडे नगरसेवक होते तिथे देवाचे. हां, तर बापूसाहेबांचा आमचा संबंध चांगला होता. ते कुठेही कार्यक्रम नेले त्यांच्या खाजगी आम्हाला घेऊनच जायचे. तुकाराम गोसावी आम्ही हमेशा जायचं. पांडुरंगबा. जर हे झाल्यानंतर काय केलं, त्यांना या तुमच्या औंधच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. मी बापूसाहेबांना सांगितलं, म्हटलं बापूसाहेब
यांची तब्येत अशी झाली ना उचकी थांबायचं आहे नाही. हां भयंकर. मग त्यांना विनंती केली तर मला म्हणे तुकाराम काळजी करू नका मी बघतो. ते नगरसेवकच होते. त्यांनी त्यांना सांगवीमधून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण तिथं विचारण्याची ते कीर्तनकार होती. त्या कीर्तनकारांनी मला ओळखलं. ओळख झाल्यानंतर मी रामराम केला आणि त्यांचं बोलणं झालं. तर मला म्हणलं का गुरुजी तुम्ही इकडे कसे काय. म्हणलं असं आहे गुरु रे बाबूजी आमचे गुरुजी इथं ॲडमिट झालेले म्हणजे त्यांची उचकी थांबत नाही. त्याने मला नेलं परत. तिथं बघितलं त्यांनी तिथं चौकशी केली. तर मग ते डॉक्टर वगैरे म्हणले यांची खात्री नाही उचकी अशी झालेली की म्हणजे शेवटची क्षण आहे तर काय सांगता येत नाही. म्हणजे मी कानावर ऐकलं. पण मला गुरुजी काय म्हणले तुकोबाराया तेवढं बोलता बोलतात त्यात की उची लागताना थांबले गेली म्हणायची. म्हणजे तुकोबाराया आता माझ्या यात काही जगं असं वाटत नाही. परंतु पखवाजा करता मी परत जन्माला येणार आहे. आणि पखवाजा करता येणार म्हणजे येणारच आहे. मला सगळा विश्वास वाटाना. पण खरंच त्यावेळेला त्याने काय जाईन असं सांगितलं होतं की माझी खात्री नाही. पण झालं असं त्याच्यापुढे 10 वर्ष जगली. असं हे विषय झालं. 10 वर्ष जगले. मला शिकवायला येत होते नंतर परत. असं हो आणि परत सगळीकडे शिकवत होते. पण त्यांची एक इच्छा होती की माझं मरण आळंदीत यावं. हां माझा शेवट तिथं व्हावा कारण संपूर्ण आयुष्य त्यांचं परमात्म्यात गेलं. हां कोणाला सक्ती करत नसायची ती की मला फी एवढी मिळली पाहिजे. तुमच्या गावात यायचं असेल ना तर तुम्ही 5-10 पोरं गोळा करायची एवढंच करायचं आणि त्यांच्या सर्वांची मिळून मला फी द्या काय द्यायची ती. मग कधी कोणी देणार 100 रुपये कोणी 150 रुपये सगळ्याचे मिळून. काही दिवस पोरं शिकायची 2 महिने शिकली की बंद परत क्लास बनवायचा. पण त्यांनी कधी कोणाला सक्ती केली नाही. गुरुंचं फार फार मोठं मन. अवसान कधी झालं किती साली झालं त्यांचं जवळजवळ मला तर 99ला झालं होतं. 99ला गेलं वाटतं ते साल आहे. मग ते दवाखान्यातून ते आल्यानंतर ठीक झाले यायला लागले. मी आश्चर्य केलं आणि खरंच खात्री नव्हती यांची तरीसुद्धा ते इतके वर्ष जगले. त्यांनी 100व्या वर्षी ते गेले. आणि आळंदीमध्ये मग त्यांची इच्छा होती ना तर आळंदीमध्येच त्यांचं देहावसान झालं. तुम्ही वाजवताना त्यांना कसं वाटायचं. काय बोलायचं आता ते शब्दात मला सांगता येत नाही. असं झालं शब्दाचीच होतं ते भयंकर. ते म्हणायचे आमचे हरिभाऊ बोरगे आहेत भजनकरी छान होते त्यांच्यापासून होते. तर ते सांगायचे आमचे की तुकोबाराय तुमचे गुरुजी काय म्हणतात माहिती आहे का मला. म्हणले तुकोबाराय हा माझा ह्या संप्रदायाला कळस आहे पखवाजाचा. त्यांना फार अभिमान वाटत होता. आता हे आपण तोंडाने सांगणं चांगलं नाही पण ते काय बोलले तेवढं मी सांगतो. अतिशय भयंकर प्रेमळ होते गुरुजी. तुम्ही महाराष्ट्रातील कोणकोणत्या मोठ्या मोठ्या कीर्तनकारांना साथ हो केली. हे विषय आहे. महाराष्ट्राचे मामासाहेब दांडेकर शंकरराव खांदारकर नंतर सदानंद गुरुजी साखरे महाराज जगन्नाथ अण्णा पवार गोपाळराव रिसबूड असे अनेक मोठे मोठे कीर्तनकार सर्वांची कीर्तनं वाजवली. अजून पण मी वाजवतच होतो. अजून सुद्धा वाजवतो. आता माझं वय 80 आहे तरीसुद्धा मी अजून सुद्धा पखवाज वाजवलेला आहे कीर्तनात किंवा शेवटची साय तरी वाजवा म्हणतात. इतकं आपल्या समाजाने फार प्रेम दिले मला भयंकर की मी समाजाचा ऋण विसरू शकत नाही. आणि माझ्या गुरुवर आई वडील यांचं तर बिलकुलच नाही संतांचं. तुमच्या शिष्य परिवारामध्ये कोण कोण आहेत त्यांना. आमच्या शिष्य परिवारामध्ये तसं आता सांगायला तर आता जुन्यामध्ये पाहिलं तर निवृत्ती नरळे आहेत. तुम्ही पहिले कोणाला शिकवलं. निवृत्ती नरळे तो पाहिला प्रथम विद्यार्थी. हो त्यांनी घेतलं संप्रदायपुरतं शिक्षण घेतलं त्यांनी. पण अजून सुद्धा तो पखवाज वाजवायला अजून त्या तडफेने वाजवतो. त्याच्या वयाला 60च्या पुढे. हो पण सुंदर वाजवतो तो सुद्धा. त्याचा मुलगा सुद्धा सुंदर वाजवतो. त्याच्यानंतर माझा मुलगा अमित भूमकर त्याचा मुलगा म्हणजे माझा नातू पार्थ भूमकर हे सुद्धा अतिशय उत्कृष्ट पखवाज वाजवतात. ते संप्रदाय धरून जातात. बाकीचा भरत नाही काय कधी वाजवत बसत नाही. आणि संप्रदाय जो पोषक पखवाज आहे तोच वाजवला जातो माझ्याकडून तरी. आता बाकी कोणी काय वाजवतं त्यांचा प्रश्न आहे. आता तुम्ही ऐकतच आहात की आता कीर्तनकार लोक वाद्याविषयी गाणाऱ्याविषयी तक्रार करायला लागली कारण मर्यादा सोडून ते वाजवायला लागली. कीर्तनकारामध्ये मर्यादा आहे. कीर्तनकाराबरोबर साथ कशी करायची याचं ज्ञान हवं आहे. आपण किती साली क्लास सुरू केला असेल. माझा मी सांगतो तुला की मी अंदाजाने 65 साली असेल. 60 ते 65च्या दरम्यान असेल तुम्ही क्लास सुरू केला इतर विद्यार्थ्यांना शिकवायला. हो मी बी शिकवायला परत.
तुम्ही तर तो निवृत्तीनारायण पडेल. आता माझ्याकडे जवळजवळ कित्येक कोणकोणत्या शेकडो राज्यातून मुलं यायची तुमच्याकडे शिकायला? माझ्याकडून बऱ्याच राज्याकडून यायची. सोलापूरवरून यायची. दुसरी गोष्ट शिर्डीवरनं यायची. हम्म. तिसरी गोष्ट इकडं मुंबईवरनं लोणावळ्यावरनं सगळीकडून यायला लागली. मी शिकत असताना तिकडे बेळगाव, निपाणी, कारवार हां असं तिकडं- म्हणतात मी माझ्या लक्षात नाही आता ते येतात. हा. पण माझ्याकडे अनेक म्हणजे मला ते सांगता यायचं ना आकडा. हम्म. इतके माझ्याकडे शिष्य शिकून गेलेत आणि चांगल्या प्रकारे वाजवतात. हा ते छान पुण्यामध्ये तर उजवीत आहेत मुलं वाजवायला. अजून कोण कोण विद्यार्थी आहेत की तुमच्या आता ते नाव करतात तुमचं? आता म्हणजे हे माझे नातू काढतात. तुमचा प्रसाद जाधव आहे. हा. तुम्हाला नंतर सांगतो माऊली हम्म. आणि असे बरेच विद्यार्थी शिकणे हम्म. असे बरेच विद्यार्थी छान वाजवतात अगदी. म्हणजे संप्रदाय धरूनच वाजवतात. त्याच्या बाहेर काय वाजवत नाही. आता कीर्तन काय झाले भजन वाजवणार काय झाले माहिती आहे का? ते मर्यादा सोडून वाजवतात. हे कीर्तनकाराची साथ आपण कशी केली पाहिजे हे त्यांना कळत नाही. त्यांना असं वाटतं मी कीर्तनाला बसलो म्हणजे मीच मी नाही. गाणारा वाटतं एक चाल म्हणायला दिलेली असताना किती वेळ गावं. हां लयत लय 5-10 मिनटं आणि डोक्यावर पाणी गेलं 15 मिनिटावर जाऊ नये. रांगला चांगले गाणार देत तुम्ही. ते दोघं जण जुगलबंदी करत बसतात. अर्धा तास कीर्तनकार मागं उभे राहतात. त्यांना सगळं शिक्षा दिली आम्ही वाजवणाऱ्यांनी. असं वाजवणं योग्य नाही. आणि माझ्या मते तरी आहे हा हे अजून सुद्धा मी वाजवायला बसलो तर मी तसं वाजवायचं त्या धर्तीने वाजवत नाही. हां जे काय बोलणं काय हवे तेवढं आपण पोचवायचं. आणि त्याचं म्हणजे आपली विद्वत्ता दाखवली झटक्यात आपले 32 मात्र जे चक्करदार असतात थोडे झटपट वाजवून मोकळे झाले पाहिजे. हे जे असे वाजवत बसायचे ते वाजवणे असं बडवणं करतात आणि स्वतः त्यांना आवडत नाही. कुणाला? कीर्तनकारांना. त्यांनी परमध्ये तक्रारी केलेली. तर माझी बी इच्छा आहे त्यांना विनंती माझी की त्यांनी या अशा प्रकारे वाजवू नये. ठीक आहे तुमची विद्या आहे तुम्ही सोलो वादन करा आणि तुम्ही तिथं 2 तास वाजवा. बरं अण्णा तुम्ही विषय काढला तर तुम्ही सोलो अंगाचं काय काय शिक्षण गुरुजींनी तुम्हाला दिलं? गुरुजी 4था दिला होता आहे, झपटा दिला आहे, 1 तास दिला आहे, कीर्तन संपूर्ण दिला आहे. इतकं मी माझ्या जे मला झेपलं तोपर्यंत मी घेतलं. इतकं माझ्याकडे आहे. पण मी आता सध्या तरी का आता माझ्या तब्येतीमुळे मी जास्त वाजवत नाही. हां अगदी लोकांचं प्रेम असतं माझ्यावर की गुरुजी काय नाही करा आणि शेवटची चाल तरी वाजवा. त्यांचा मान राखण्याकरता वाजवतो मी. कारण आम्ही त्यांच्यामुळे जे काय आम्ही आयुष्यात केलं माझे आई वडील साधू संत देव आणि समाज हे मायबाप आहे माझी. संगीत क्षेत्रातील कोणकोणत्या लोकांबरोबर तुमचा संबंध आला? नावं सांगण्यासारखी भरपूर आहे भाऊ. माझ्या 70 वर्षाचं कोणाकोणाची नावं सांगू? तुम्ही सगळ्यात जास्त म्हणजे तुम्ही भीमसेन जोशींना साथ केली केलेली. भारतरत्न हो केली जाऊन तिथे सुद्धा वाजवलेले मी. 2 वेळा वाजवलेले मी. एकदा म्हणजे आता खाजगीत वाजवलं. कुठं? आमच्या मंडईमध्ये. आता साधा मंडईतला गणपती आहे की ना शारदा. हां शारदा गणपती तिथे काकडा होतो. काकड्याच्या समाप्तीला आमचे त्यांच्यावर टाळ वाजायला तुम्ही ऐकलं असेल नाव टाकळकर म्हणून. आत्ता बघा अजून सुद्धा परवा त्यांची माहिती आली होती माहिती सगळी. माऊली टाकळकर ते आमचे माझे जीवस्थ कंठस्थ हे झाले जवळचे. हां तर त्यांना आणलं होते की काकडा समाप्तीला तुम्ही या एक गवळण आणि भैरवी म्हणा. त्यावेळेला केशव बडगे होते आमचे मित्र. त्या केशव बडग्यांना तबल्यावर बसवलं होतं आणि मी पखवाजा होतो. आणि स्वतः ते आणि पांडुरंबा साळुंके आमचे पुण्यातले भजनी गायक त्यांच्या साथीला उभे केले होते. तेव्हा त्यांनी माझा तिथं ऐकलं तेव्हा ते भीमसेन जोशी फार खुश झाले. आणि ते दत्तोपंत देशपांडे म्हणून ते परीक्षक होते तेव्हा. ते माझ्या शेजारी बसले होते. इकडं एका बाजूला उजव्या हाताला पंडितजी बसले होते आणि काकडा चालू होता. मी शेवट वाजवत होतो. वाजून झाल्यानंतर मला ते माऊली म्हणले की तुम्ही पखवाज बंद करा तबला वाजवू द्या. मग तबल्याची मी थांबलो. मी पकड उभा केला आपला काय आता आपण नाही वाजवायचं. पण त्या दत्तोपंत देशपांड्याला काय राहावा ना. त्यांनी पकड ऐकलं होतं तिथं. हां त्यांनी काय सांगितलं की बाळा तू पकड वाजत नाही का? वाजवू शकतो म्हणलं काय हरकत काय. तर मला म्हणलं मग काळी अकरा लाव उभा कर. त्यांची आज्ञा मिळाली. मी पंडितजींनी बघितलं त्यांच्याकडं काय म्हणून असं. ते म्हणले यांना वाजू द्या हात करून वाजू द्या यांना. पंडितजी म्हणले वाजवा. माझा पंडितजींची परवानगी मिळाली. मी पकड उभा केला लगेच आणि आता लावला उतरावला काळी एकला गेला. काळी एकला त्यांच्यावर साथीला सोडून गेला. तर संपूर्ण झाल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो. पंडितजी आमचे कसे बघा उदाहरण म्हणायचे त्याचे उदाहरण सांगतो. आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो आणि दूध प्यायला थांबलो आणि शेजारीच बसले होते पंडितजी एका दत्तोपंत आणि मी माऊलींना म्हणलं टाकळकरांना. तेव्हा म्हणलं माऊली असं करा याला पंडितजींना घरी आणा की माझ्या
मी आपल्या सभ्य भाषेत बोललो. पण पंडितजी माझे पुढचे. पंडितजी काय त्याला म्हणले, हा असं नाही बोलायचं, त्यांना माहिती अच्छा आईला घेऊन आहे की माझ्याकडे त्यांना. म्हणजे मी तोंडात बोट घातलं. पंडितजी सारखी व्यक्ती अशी बोलती, म्हणजे मी कसब्यातला असून बोलत नाही असा, इथं सभ्यता दाखवते. आणि त्या व्यक्तीने एवढं मोकळ्या मनाने सांगितलं, बोलली अहो असं नाही माहिती आहे पंडित, हो घेऊन या ना घरी. अरे बापरे, तेव्हा मला हे पंडितजीचं मन कळलं, किती उदार माणूस, काय बोलायचं. फक्त कलाकार म्हणून होते, ते मनाने फार उदार होते पंडितजी, भयंकर. पखवाज क्षेत्रातील मोठे मोठे वाजवणार म्हणून कोणाकोणाबरोबर संबंध आला ना तुमचा? बरं झालं तसं तुम्हाला सांगतो. आता मुंबईमध्ये आहेत तुकाराम शेटे आहेत, नंतर दुसरं ते एक नाव आता बघा त्याच्यात, ते तो एक त्यांचा मित्र आहे, ते एक होते मुंबईत. बरेच नावं सांगण्यासारखी फार आहेत. गुरुजींच्या वेळेसचे? गुरुजींच्या वेळेमध्ये मेन तर गुरुजीच असायचे, पण त्यांची मला संगत जास्त लाभली नाही आमच्या गुरुजींची. दैव दुर्लास म्हणा काय म्हणा, हां, पण त्यांनी जे मला दिलेलं आहे ना, ते आयुष्यात मी विसरू शकत नाही. आपण एन.डी. कोळींबरोबर एन.डी. कोळी माझ्या घरी आले होते. हां, कारण इथं आमच्या वडिलांचे जे मित्र होते पुण्यामध्ये ठाकर, त्यांचं पखवाज ऐकलं तुम्ही? कोणाचं? हो, एन.डी. ऐकला. आणि पीटी वाजवणारे होते, पी मधुकर पेडणेकर म्हणून. हां, ते बोटं अशी न वाजवत असे वाजवायचे उलटी करून. इतके विद्वान व्यक्ती होती ते. पण थोडं काय त्याचे दोरी दुडा ते नशामध्ये जरा कलाकार एक नंबर. आणि ते त्यावेळेला वाजवून अगदी अक्षरशः असे पडले होते पेटीवर. पेटी बंद झाली त्यामुळं. आणि तेव्हा नारायणराव कोळींनी पखवाज वाजवला होता तिथं. आणि ते माझ्या घरी ह्यामुळे आले की त्यांचे मित्र मुंबईतले, त्यांचा अत्तराचा व्यापार होता. आणि अत्तराचा व्यापार असल्यामुळं ते आळंदीमध्ये दर कार्ती गेला, तिथं मोठी मैफल बसायची. मुंबईचे पुण्याचे सगळे कलाकार, फुल गर्दी. तर त्यामुळे त्यांची तिथं त्यांची मुलगी आमच्या इथे दिली होती, ठाकर पाटलांच्या इथं. मग त्याच्यामुळे त्यांचं येणं झालं. आणि ठाकर पाटील माझे वडील लंगोटी यार होते, त्याच्यामुळे त्यांच्यामुळे त्यांचे संबंध आले. बळवंतराव गोडसे त्यांचं नाव. हां, मग त्यांनी त्या आल्यामुळं तो कार्यक्रम कसा केला गेला, त्या लग्नाच्या पूजेच्या वेळेला ही सर्व मंडळी पुण्यात आली होती. म्हणजे महाजनवाडी पुण्यामध्ये बघा तिथे. तेव्हा तो कार्यक्रम मी ऐकला. तो झाल्यानंतर दुसऱ्याची माझ्या घरी येऊन गेले नारायण, त्यांचे माझ्या घराला पाय लागले होते. आपला संबंध दत्तोपंत मंगळवेळकरांबरोबर आला? हो, आला. त्यांच्या एक पुतण्या शिंप्यारीत राहत होता माझ्या घराशेजारी. आमचा काका वडके शिवसेनेचे, त्यांचे ते मित्र, आणि त्यांच्या मंडळामध्ये ते असायचे. मग ती ओळख झाल्यामुळं हे दत्तोपंत देशपांडे काय करत दामवांना, ते पुण्यामध्ये 1 नंबर शाळा, की मी त्या शाळेत शिकत होतो 5वी ते 7वी. हां, तिथं तर तिथे राहत होते. आणि मी घरी वाजवत असताना तिथून त्यांच्या पुतण्याकडे जायला रस्ता होता. आणि त्या पुतण्यांची आमची ओळख होती. ते त्यांनी सर बघितलं, इथं सारखा आवाज येतो पखवाजाचा सारखा, काय कशा काय कोण आहेत. तर माझे वडील बसले होते खाली. त्यांनी विचारलं तर वडील म्हणले माझा मुलगा वाजवतो. मग म्हणजे त्याला सांगा असं वाजवतो, मी येतो जाऊन. मग ते गेले पुतण्याकडं, त्याला भेटून परत आले. तर मला वाजवायला सांगितलं. तिथं आल्यानंतर ते वर आले. त्यांनी मला 4 बोल लिहून दिले त्यांनी, पण ते कशाची सावतालाची. हां, तेव्हा त्यांची माझी ओळख झाली. आमच्या वडिलांना वाटायचं की आकाशवाणी स्पेशलिस्ट कोणी पाहिजे वाजवणार, तसं आपला मुलगा आकाशवाणी कलाकार व्हावा मोठा. मग त्यांनी सांगितलं. त्यांनी काय सांगावं, हो म्हणले भूमकर काय तुम्ही ते घेऊन बसला, आकाशवाणी जाणं म्हणजे काय मोठं आहे का. तुमचा मुलगा इतका वाजवतो की तो पोपटासारखं बोलतोय. म्हणजे त्यांना दाखवून दिलं की तुम्ही हे समजता ना, तसं काही नाही म्हणले. हा तुमचा मुलगा त्याच्यापेक्षा छान वाजवतो अजून. गुरुरे अण्णांकडून तुम्हाला पखवाजाचं शिक्षण कमीत कमी 20-25 वर्ष मिळालं. त्यामध्ये अण्णांनी तुम्हाला काय काय प्रकाराने बोल दिले? हो, त्यांनी तुकडे, मोघडे, परण, चक्रधार, लग्गी, केरवा, दादरा संपूर्ण असे मला त्यांनी त्या बाबतीत भरपूर ज्ञान दिलेलं हे. हां, बरोबर. आता कसं काय माहिती आहे, आता जे वाजवलं जातं ना, त्याची तुम्हाला गंमत सांगतो की आता वारकरी संप्रदायामध्ये विलंबितल्यामध्ये जेव्हा धुमाळी वाजवली जाते, धिन तर धिन अशा प्रकारात, तर त्यावेळेला तिथं काय काय वाजवलं जातं, कुठे वाजवलं, त्याच्या जागा आहेत. आता मी तुम्हाला विचारतो, पिन्नत कुठे घालायची असती? नाकामध्ये ना. तर कानात घातले तर चालेल का? नाही चालणार, आहे की नाही. तर आता वाजवताना मुलं असे करतात, जिथं मुखडा वाजवायला पाहिजे तो वाजवला जात नाही. ज्या जागेवर येऊन त्यांनी थांबायला पाहिजे तिथं न थांबतात, ते पुढे जाऊन थांबतात. त्याच्या कानामध्ये डूल घालायचे असतात, कपाळाला गंध लावायचा असतो की नाही. मग त्या मुखडे वाजवताना कुठं पाहिजे त्याची जागा आहे, तुकडा वाजवताना कुठं वाजवायची त्याची जागा आहे, तिथंच वाजवले गेले पाहिजेत.
आता कोणी जे सुरू करतात ना ते चक्कराची जागा नसताना तिथे चक्करदार वाजवत बसतात. गाणारा सुद्धा नको तिथे जात बसतो. हे सर्व चुकीचं आहे खरं. त्याच्यामुळं सध्याचे कीर्तनकार वाजवणाऱ्या गाण्याच्यावर नाराज आहेत. आणि मी स्पष्ट बोलतोय, हां, माझं मत स्पष्ट आहे सर्वांना माहिती आहे. तेव्हा त्यांनी हा विचार करावा. तयारी ही माझी, माझ्याकडे तयारी बोल भरपूर आहेत म्हणून मी काय वाजवायचं का कुठं. हां, ते धरून होत नाही त्याला वारकरी संप्रदायाला. हां, तुम्हाला चक्करदार वाजवायचे. ज्ञानोबा तुकाराम जेव्हा चालू असतो दिंडीमध्ये, काय आपल्याकडे भरणं आहे, किती भांडवल आहे, भरा तिथे तुम्ही. तिथे तुम्ही दाखवा तुमच्याकडे काय आहे ते. किती जोरात वाजवायचं वाजवा. इथे गाणारा बरं गाणाऱ्याला खुलवायचं असतं. कीर्तनकाराला सुद्धा आनंद वाटला पाहिजे पखवाजाचा, तर ते वाद्य. आता माझे एवढे विद्यार्थी आहेत त्यांना मी पहिल्यापासून ताकीद दिलेली. जसं मी त्याला आता म्हणलं तुम्हाला की त्याला म्हणलं नथ नाकातच घालायची, हां, गंध कपाळाला लावायचा, त्याची मुलं वाजवतात तशी. पण आता बाकीच्या विषयी न बोलणं चांगलं. यानंतर असं मला विचारायचं अण्णा तुम्हाला की पखवाज वाजवताना पखवाजामध्ये मुख्य शरीराचा अवयव आहे तो म्हणजे हात. हो, तर मग तो हात कसा पडला पाहिजे याविषयी काय तुम्ही सांगू शकता का? एक म्हणजे मूळ म्हणजे जे गुरुवांनी आपल्याला शिक्षण दिलेलं असतं त्याच्यामध्ये काही बोल असे आहेत की आता हे तुम्ही आता ऐकताय, हे नुसतं ऐकून काय मेहनत झालेली नाही, त्याला अतिशय कष्ट घेतलेले आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे 2 रुपये 2 तास करून घ्यायचे. तेच म्हणजे 2 रुपयाच्या लायसीने मी 2 तास वाजवायचा हा बोल. कोणाला खरं वाटत नाही की मी ह्या 2 तास हे एका वेळेला वाजवला असेल. की आज मला वाटतं की माझ्या वडिलांनी माझे फार मोठे आनंद उपकार केलेले आहेत. प्रॅक्टिस कशी करायची हे वडिलांनी शिकवलं मला. तर मला हे सांगणं आहे सर्वांना की तुम्ही जे बोल घेता त्याचा तुम्ही किस पाडा. तो हातामध्ये इतका तयार झाला पाहिजे, एकपट दुप्पट चौपट वाजला पाहिजे तो. अशी तयारी तुम्ही केली पाहिजे. नुसतं फाडफाड फाडफाड करणं म्हणजे वाजवणार होत नाही तो. समज चुकीचा आहे वाजवणाऱ्यांचा. जितकं जोरात वाजवलं ना तेवढा मी मोठा कलाकार. ही भावना चुकीची. पकवाज असा वाजला पाहिजे, नरमादीचा संवाद जो होईल त्याला मधुरता आली पाहिजे. त्यांनी त्याचेच कष्ट देतो, त्यांनी कष्ट केलं पाहिजे. तर मी सर्वच कलाकारांना सांगतो, तुम्ही जी प्रॅक्टिस करताना त्या प्रॅक्टिसची प्रामाणिक राहा. पूर्वीचा पखवाज आणि आत्ताचा पखवाज यामध्ये तुम्हाला काही बदल वाटतो का? फार. वारकरी संप्रदायामध्ये मी म्हणतो की तुम्हाला मागेच म्हणलं मी मुखडा वाढला तुकडा वाढला पाहिजे त्या जागेवर. हे न वाजवता रामकृष्णाने सुरू झाला की लग्गे वाजवत होतो. लग्गी हा प्रकार काय, केरवा हे लगी प्रकारात मोडतो. केरवा हा ताल लगी या प्रकारात मोडतो आणि तो भजनामध्ये लगीच्या जागेवर वाजवायचा असतो. मग त्याची जागा आली तर आता रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी आणि पुढे जेव्हा असं तो हा माधव बरोबर तेव्हा हे लग्या वाजल्या पाहिजे. ध्रुपद जिथे तिथंच वाजलं पाहिजे, तिथंच आलं पाहिजे. मग समजा मी जरी वाजवलं तर चुकीचं आहे ते. रामकृष्ण हरी म्हणण्याची आणि रामकृष्ण हरी वारकरी भजनामध्ये वाजवण्याची योग्य पद्धती कोणती आहे तीच सांगतो ना तुम्हाला मी. आता रामकृष्ण हरी म्हणजे आता सुरू झाला जय जय राम कृष्ण हरी. कारण आपण सुराजीचा राला सुरू करतच नाही कोणी. आपण फक्त स्वर देत असतो विनेकऱ्यांना. विनेकऱ्यांनी स्वर घेतला हा जय जय राम कृष्ण हा, मग आपण काय करतो जय जय राम. तिथे भजन मार्गाला जाऊ नये म्हणजे चालू राहिलं
हा झाला रामकृष्ण हरी. हा. आता रूप पाहता लोचने आला. हम्म, रूप पाहताला आपण ती चाल पाहिजे, हम्म. कोणत्या अंगाने वाजते, कशी वाजते, तिला रंगत कशी आणायची. माझं जशी चाल असेल तसं वाजवलं गेलं पाहिजे. हा, हा. आणि इथे लगी हे प्रकार वाजवला जातो. हम्म. जेव्हा तो हा माधव बरोबर होता तेव्हा लगे तुम्ही वाजवा, किती तुमच्याकडे आहे त्या. तो हा विठ्ठल बरोबर. हो द्रुपद तो आल्यावर. तो सांगतो मी. मग तिथं वाजवलं गेलं पाहिजे. पण ते नको वाजवलं, तिथं रूप पाहता सुरू करा बरोबर. रूप पाहता तुम्ही रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तो हा अशा प्रकारे. आता ही तुमची धावतीच आली. हा. धावतीत आले हेच वाजलं पाहिजे. हा. जेव्हा नाजूक असेल हम्म. त्यावेळेला तो धातीनताडा वाजला पाहिजे. हा. केरवा हे शिकलं पाहिजे वाजवणाऱ्यांनी. आणि विषय मी गुरुनी शिकवायला पाहिजे. हो, जसं तुम्ही माझ्याकडे शिकायला आलात, हा. तुम्हाला मी काय पुरवायचं हे मला कळलं पाहिजे. बरं. हां, मी जसं सांगेन तसं तुम्ही करणार आहात की नाही. हम्म. गुरुच्या पावलावर पाव टाकणार. मग आता आम्ही सांगायला पाहिजे ना, माझ्या विद्यार्थ्याचं नाव हो म्हणून त्याला काही द्यायचं नसतं. हम्म. त्याने कुठेही काय वाजवायचं नाही. आणि हे गुरूंनी सुद्धा ज्ञान घेतलं पाहिजे. बरोबर. आता तुम्ही मला सांगताय, तुम्हाला आता फरक काय आहे, हाच फरक आहे. हा मला आवडत नाही. भले माझं नका का नाव आहे ना, पण वारकरी संप्रदायाची बूज राखायची. हां, आपलं नाव होण्यासाठी पखवाज वाजवायचा वाजवायचं नाही. नाही. आपल्या नावाने पकवाज, आपण पकवाज वाजवण्याने नाव होतच असतं. हा. पखवाज वाजवण्याने नाव होतं. माझं आता आयुष्य तसं गेलं की माझं वाजवून नाव झाले. नावाकरता मी पखवाज वाजवला नाही. अजून मी सांगतो तुम्हाला. आणि दुसरं म्हणजे ही सेवा आहे भगवंताची. कीर्तन असो, भजन असो, तिथेमध्ये त्याला तुम्ही म्हणता ना कीर्तनकार लोक, माहिती आहे ना तुम्हाला काय सांगता, देते घेते ते नरका जाती, देते करावे कीर्तन, तिथं न सेवावे अन्न. इतकं कडक आहे तुकोबा महाराजांचं. त्यांचं कोण कसोटीला उतरणार आहे का सांगा बरं. कोणीच नाही शकत. मी बी आयुष्यात आम्ही कोणाचेही 5 पैसे घेतलेले नाहीत. कोणाचेही कोणी म्हणावं की मी भूमकर वाजवायला नाही त्यांनी पैसे घेतलेत. मी अभिमानाने सांगेन, स्वाभिमानाने, की बाबा खरंच माझ्याकडे पांडुरंगाने ते घेतलंच नाही मला करून. निष्काम सेवा करून माझ्या भगवंताने घेतली माझ्याकडून. आणि त्याला मला अभिमान आहे. मला त्याबद्दल वादच नाही. आणि मला वडिलांनी सांगितलं होतं, कुठेही गेला वाजवायला 5 पैसे घ्यायचे नाही वाजवण्याचे. कोणी आला तर त्याला सांगायचं घरी येऊन मला घेऊन जा, परत मला घरी सोड. कीर्तन वाजवून घरी यायचं. तेव्हा नारळ बी मिळत नव्हते आम्हाला. आणि आता काय काय घेतात ते त्यांचा प्रश्न आहे. तुमचा परमार्थ म्हणजे स्वकष्टार्जित होता. म्हणजे प्रश्नच नाही, वादच नाही. चरित्रार्थ चालवण्यासाठी तुम्ही काय करायचे अण्णा? त्यांचं चालवण्याकरता मी हेच करायचं. फक्त वडिलांनी जो शब्द दिला त्यांचा मी तंतोतंत पाळलेला आहे. व्यवहार चालवण्यासाठी, घरगुती व्यवहार चालवण्यासाठी. घरून माझ्या घरी आहे, परमेश्वराने देऊन ठेवलंय मला. हे तर विषय आहे. भगवंताला माहिती आहे हा माझा भक्त कुठे माझं नाव घेण्याकरता भिका मागणार नाही. हा, हे भीक आहे ना. सांगा, तुम्हाला अभंग माहिती आहेत ना. मग ते परमेश्वराला माहिती आहे माझ्या, त्याला अगोदर माहिती आहे. मग त्याने मला तसा घडवलाय. हां, मला घरून देऊन ठेवलं मला परमेश्वराने सगळं. हां, कधी मला कोणाकडे 5 पैसे मागायची वेळ आली ना आयुष्यात, माझ्या 80 वर्षात कधी सुद्धा नाही. मी देवाचा फार उपकार आहे माझ्यावर, साधू संतांची कधी विसरू शकत नाही मी. आणि माझ्या सर्वांनाही सांगणे, तुम्ही 24 तास देवाचं मागं वाजवत फिरू नका. देवाचा मी सकाळी कीर्तन वाजवलं, संध्याकाळी वाजवलं, दुपारी वाजवलं, काय उपयोग नाही. 4 वेळा वाजवलं, 4 वेळेला पैसे घेतले तू. हां, मग त्याची भीक मागली ना तू. मग परमेश्वराला माहिती आहे. मग तो काय म्हणतो, तू असं भिका मागतच फिर. मी स्पष्टच बोलतो. मी माझा स्वभाव तसा आहे की परमेश्वराच्या दारामध्ये काय अपेक्षा करायची नाही. देह जाहो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. हे आपल्याला ठेवलं नाही आलं आयुष्यात, त्याला काही कमी पडत नाही बघा, काही कमी पडत नाही.
आणि माझा स्वतःचा अनुभव आहे. माझ्या आईवडिलांनी मला आशीर्वाद दिलेला आहे मस्त गाव ठेवून, तुला काही कमी पडणार नाही, फक्त तू एकच कर, माझं नाव काढ आणि पैसे न घेता, कुठे अपेक्षा करायची नाही कशाची, फक्त त्यालाच म्हणायचं तुझी गाडी आण, कसा आणतो मला घेऊन जा, मला रिक्षाने न्यायची, रिक्षाने आणून सोडायची. कुठल्या गावात नाही, वडदाड वासाड पानशेत सगळ्या गावात मी गेलो. त्या गावं मस्त यायची नाही इतकी, पण कोणाकडून घेतले नाही आपण काय. आणि सगळ्या गावकडे मानतात अजून मला, सगळेच कुठल्याही गावात जाणार अजून लोक म्हणतात अण्णांनी काही घेतलं नाही. हे कशामुळं, त्याने मला दिलेलं आहे अगोदर, आणि घेऊन सुद्धा आपण भिका मागायच्या, मग देव काय म्हणत तू भिकारीच राहा. तेव्हा सर्वांना मला ही विनंती, वाजणारे गाणारे कामधंदे करून तुम्ही सेवा करा असं म्हणायचं. पैसा करता जाऊ नका, पहिलं कष्ट करा. कष्ट करा, पहिलं कष्ट करा, आणि त्या सेवेचं फळ काय तो देतोच. कुटुंब चरित्रार्थ चालवण्यासाठी व्यवहार, हा व्यवहार कुटुंबाकरता तिथं देवाच्या दारात जाऊन पैसे भीक मागून घेणं चूकच आहे. आणि हे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही हे जग जाहीर करा माझं बोलणं. तुम्हालाही विनंती करतो सर्वांना की हे तुम्ही जग जाहीर करा की मी जे बोललो ना असंच वागा. मोठे मोठे कीर्तनकार हजारो 30-40 हजार रुपये घेतात हो. ही सेवा झाली का, आणि कीर्तन झाले म्हणतात ही माझी देवापुढे माझी सेवा अर्पण केली. कुणी अर्पण केली, देवाने सेवा अर्पण केली तुम्ही देवाजवळ, 40,000 रुपये घेऊन गेलात एका कीर्तनाला. अहो त्या पंतप्रधानाला मिळत नाही, विचार करा ना. मग तुम्हाला लोक पाया पडून नारळ देऊन हार घालून तुम्हाला मान देतात एवढे, आणि तुम्ही काय करता, त्याचा दुरुपयोगच करता की नाही. आपल्याला लाज वाटली पाहिजे की मला सुद्धा राहत नाही, मला फार तगद यायची हो. ती घेते ते नरकात जाती, तुकोबर आहे म्हणतात. हा तुकाराम म्हणत नाही, संत त्यांनी सांगितले देणे घेणे भीक मागणे. आणि आता याच्याविषयी मी काय सांगावं तुम्हाला. हा स्पष्टपणा तुमच्या पक्षाचा उतरलेला दिसतो. उतरलेला जे फार उतरलाय. मी म्हणतो 100%. आता माझं वाजवणं कमी झाले, तब्येतीमुळे माझं ऑपरेशन झालं म्हणून माझं कमी झाले. नाही तर माझ्या आयुष्यात मी पक्वा इतका पंढरपूरच्या रस्त्याने झोडल्या, 30-35 वर्ष वाजवलाय पायवारी करून, की त्या पनवेसाळ्यांनी माझ्याकडून घेतले त्याचे माझे जन्मजन्मी उपकार आहेत. जन्मजन्मी माझ्या आई वडिलांचे सुद्धा फार उपकार आहेत माझ्या गुरुंचे, मी विसरू शकत नाही. या उपर मी आता काय सांगू तुम्हाला. अण्णा पखवाजामध्ये तुमच्या अत्यंत असे आवडीचे बोल कोणकोणते आहेत, थोडं जरा ऐकवा. धिन त धिन त धा 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 तीन त तीर कीट धिन त धा धागे तीर कीट नतीट नतीट धा धा तीट धातिर कड धा कीट नगदे ए धीर धीर कीट धाते धा कीट नगदे ए धीर धीर कीट धाते धा कीट नगदे ए धीर धीर कीट धाते धा त धिन त धा 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 तीन त तीर कीट धिन त धा धागे तीर कीट धा धा दिन ता कीट धा दिन ता तिट कतग दिगन धा धा तिट कतग दिगन धा धा तिट कतग दिगन धा धा दिन ता तिट कतग दिगन धा धा तिट कतग दिगन धा धा तिट कतग दिगन धा 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 दिन ता तिट कतग दिगन धा धा तिट कतग दिगन धा धा तिट कतग दिगन धा 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 दिन ता तिट कतग दिगन धा 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 तिट कतग दिगन धा 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 तिट कतग दिगन धा 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 तिट कतग दिगन धा आ धा धा तिट कतग दिगन धा आ धा धा तिट कतग दिगन धा आ धा धा. सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ज्ञान उभे विठेवर
तुमच्या पुढे शब्द कमी आहेत, पण तुमच्या पुढे बोलायचं थोडं भीती वाटते. आम्ही मी माझ्या जीवनामध्ये तुमचा लहानपणी जो पखवाजा ऐकलाय, त्यामध्ये टपका होता. हो, तो टपका आता महाराष्ट्राला आता ऐकायलाच मिळत नाही कोणाला. नाहीच मिळत. थोडं त्याविषयी थोडे एक दोन बोल तर घेणं एक फक्त टपका वाजून दाखवतो, हा. बाकी काही नाही. प्रत्येकाला विद्यार्थ्यांनी माझ्या बरा तुमच्यासारखं नाही निघत म्हणले. त्याला म्हणलं निस्वार्थी सेवा करायची असते. निवड त्याच्याकरता वाजवायचं, तो वाजवून घेतोच. मग गादी हात कसा वाजला पाहिजे अण्णा? गाजी हातात इथं दाखवता येत नाही आपल्याला. या ते बघा, या आता हे जे ना नागाचा फाना कसा असतो, असा हात बसला पाहिजे. वाजताना असं कोण धीरे धीरे वाजवायचा नाही कधी, असा वाजला पाहिजे. नागाचा फाना दिसला पाहिजे. आता मी माझ्या परीने सांगतो, जो तो आपल्या विद्वत्तेप्रमाणे सांगत असतो. तिथं आपल्याला खूप घालता येत नाही. बाबा माझं चुकलं, माघार घ्यायला काय हरकत आहे. पण मला माझ्या मनाने कळतं की असा वाजला पाहिजे. आणि तो तसा वाजला तर कुठलाही बोल घ्या, त्या सरस्वतीच वाजला म्हणजे असाच वाजला पाहिजे कम्प्लीट. नुसता तो धीरे धीरे बोलला पाहिजे. तो पकवाजो आपल्याला रोजावर लावलं का देवानी. आता ज्याला रोजावर लावतो तो काय करतो, अर्धा घमेल्यात टाकतो नाही का, अर्धा ठेवतो परत. हे असे लबाड्या करतात. आपल्याला घमेली टाकायची नाही, सेवा करायची बस. हे करायचं, आयुष्यभर करायचं. मरताना देवाला वाटलं पाहिजे की माझा भक्त गेला, आता काय होईल. आणि ही भावना आता कोणाची राहिलेली नाही, बिलकुल नाही भावना मिळत. जो तो उठतो, तो टाळ वाजवणार 200 रुपये घेतो. भजनात टाळ घेऊन उभा राहणार वाजवायला, त्याला 200 रुपये नाव घेतलेली आला का, नावं घालतात आणि 200 रुपये त्यांना देतात. पखवाजाला 1000-2000 रुपये देतात. आता काय सांगायचं. आणि ते बघून मला वाईट वाटतं. वाटतं त्याला वाटायला पाहिजे, मलाच वाटतं. आता या उपर आपण काय सांगायचं, समाजाला आपण सांगायचं काम करतो, ऐकणं काम त्यांचं आहे. पखवाजामध्ये अजून इतके वर्ष तुम्ही वाजवलं, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सदानंद गुरुजींबरोबर वाजवलं. अतिशय बरं, जवळ त्यांच्यावर मी 1000 कीर्तनं वाजवले असतील. खूप फरक होतो त्यांच्याकडं. गुरुजींबरोबरचा तुमचा काय अनुभव होता? सदानंद गुरुजी बरोबर वाजवणं म्हणजे दुधात साखर अशी. त्यांच्या कीर्तन वाजवलं की कीर्तन खुलणारच, कारण मी मनापासूनच वाजवायचं. आपल्याला काय त्यांच्याकडून घ्यायचं नाही, द्यायचं नाही, काही नसायचं. कुठे बरोबर महाराष्ट्रात कुठे गेले तुम्ही? महाराष्ट्रात मी याला गेलो होतो, तुमचं पिशोरला. कन्नड तालुक्यामध्ये पिशोर गाव होतं. तिथं दिवाळीचा पहिला दिवस आपला पुरुषांचा आंघोळीचा. त्या दिवशी आम्ही आंघोळ करायचं आणि रेल्वेमध्ये बसायचं, पिशोरला जायचं. दुसऱ्या दिवशी सप्ताह सुरू व्हायचा. 8 दिवस तिथं सप्ताह असायचा. पण तिथले जो समाज होता ना, इतका भाविक होता ना, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. हो, कन्नड तालुक्यात फार भाविक. पिशोर गाव आहे तिथं 8 दिवस तिथं आम्ही राहायचो. पहिलं पिशोर, त्यानंतर पिशोरलाच, त्या कन्नड तालुक्यात पिशोर गाव आहे, तिथं असायचं. मग तिथं कीर्तनला आम्ही थांबायचं. 8 दिवस मी तिथं थांबायचं. 8 दिवसामध्ये त्यांची कीर्तनं व्हायची. आणि तिथं संपूर्ण सकाळी ती लोक 3:30-4ला उठायची पाणी तापायला, आमची सोय करायला. पाणी तापायची आंघोळ्या करून आम्ही 9 वाजता स्टेजजवळ जायचं. तिथं सुरुवातीला पारायण असायचं. पारायण तारायचं पहिले 2 तास आणि नंतर 2 तास. सकाळी सुरू झालं 7 ते 9, 9 ते 9:30 पर्यंत फक्त नाश्ता असायचा. हा तुझ्या घरी, उद्या यांच्या घरी, परवा त्यांच्या घरी गावामध्ये नाश्ता झाला. सदानंद गुरुजी हो, गुरुजी करायचे. 7 ते 9 झाले की नाश्ता करून आम्ही 9:30ला तिथे परत पारायणाला सुरुवात व्हायची. परत 2 तास, असे 4 तास जायचे. आणि माझा कर्मधर्म योग चांगला की त्यावेळेला त्या पारायणाला मी त्यांच्या शेजारी बसलेला असायचं. ते असे स्टेजवर आणि मी खाली. तर मला सुरुवात त्यावेळेला त्यांच्या मला ते दरवर्षी मला पारायण सापडायचं. तर मी वाजवणार, मला पारायण कुठं सापडायचं, कधीच नाही. पण त्यांच्यामुळे मला त्यांच्याकडे पारायण व्हायचं माझ्याकडून. त्याच्यानंतर जेवायची सोय व्हायची. दुपारी आराम, परत संध्याकाळी हरिपाठ, प्रवचन, परत संध्याकाळी कीर्तन. इतका सुंदर सप्ताह व्हायचा तो
कित्येक वर्ष गेलो होतो आम्ही. आणि तिथून पंढरपूरला जायचं आम्ही कार्तिक वारीला. तिथून वारीला जायचं तिथं. त्यांच्यावर मग मुंबईला आम्ही तुमचं घरी. जायचं तुम्ही. हो, त्यांच्या गाडी आम्ही सगळे एकत्र होऊन जायचे. आणि मग दुसऱ्या दिवशी यायचं पुण्यात द्वादशीनंतर. मुंबईला जायचे तुम्ही. हो, मुंबईला जायचं. मुंबईला ते कित्येक गावामध्ये गेलो होतो. ठाणा, मुलुंड, तुमचं हे वरळी, दोन्ही वरळी. म्हणजे ते आमचे पखवाज आहे तिकडचे, ते वारले. हां, मग यांचे शिष्य आपले वकील नारायण कोळींचे शिष्य. हां, ते त्यांचे तिकडं मी कायम जायचं, दरवर्षी जायचं तिथं आम्ही कार्यक्रमाला. की लोक फोन त्यांना गुरुजींकडे आले कार्तिकेला की सांगायची, गुरुजी यांना घेऊन या, यांना गुरुजींना घेऊन या. मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की त्यावेळेस सर्व लोक सोलोच्या अंगाने वाजवत होते. सोलो वाजवायचा, स्टेजवर जाऊन वाजवायचं, एकल वादन करायचं, एकट्यानेच वाजवायचं. करतात ना अजूनही. पण मग तुम्ही त्यात न जाता तुम्ही संप्रदायाबरोबर कनेक्ट राहिले, चिटकून राहिले. याला मुख्य कारण काय आहे? मुख्य कारण यांची कृपा, माझ्या वडिलांची, देवादिकाची, पांडुरंगाची, विठ्ठलाची. तुम्हाला तो मोह कधीच जडला नाही? कधीच नाही, कधीच नाही. मी वाजवलं भाजल्या म्हणजे सोल आमच्या. हां, पण मी खास सोलो म्हणून वाजवायला नाही गेलो कुठे. हां, त्याच्यामध्ये मला लोक माहिती, गुरुजीला वाजवा आता, मग मी वाजवून दाखवायचं चौतार वगैरे. पण माझं प्रथम पहिले जे काय असायचं ना, देवाची सेवा. कुणाचंही कीर्तन असायचं, काय काय असे कीर्तनकार असायचे त्यांचा स्वर तालाचा त्यांचा पत्ताच नसायचा. पण लोक माझ्याकडे यायचे, गुरुजी ते अमक्या अमके ते कुरकणे. त्याला अशी काही काही लोक होती, त्यांना काही नव्हतं, पण त्यांचे नावं सांगायची, गुरुजी तुम्ही वाजवायला येता का? मी हो म्हणायचं. कारण असं काही नाही की बाबा ह्या माणसाकडे गेलं तर मला जास्त मिळतील, त्यांच्याकडे गेले पैसे कमी मिळतील. मी कोणाकोणी काही घेत नव्हतो. मी हा म्हणायचं जायचं. त्याला येत नसेल तर मी विचारायचं अमक्याचे कीर्तन आहे, मी येतो. मी कीर्तन वाजवायचं, पण त्या बोला भीती वाटायची. तो म्हणायचा, अरे त्यांना बोलायचं तुम्ही, अहो मी काय बोलणार त्यांच्यापुढे, काय गाणार. मी त्यांना धीर द्यायचं. म्हणजे हे बघा तुम्ही काही काळजी करा, तुम्ही तुमचं म्हणा चुकू द्या, मी सावरून घेतो. मग मी त्यांना सावरून घ्यायचं. आणि गर्दी किती हे बघत नसायचं मी. आता बुवा लोक पहिले बघतात कीर्तन माझं आहे, समाज आला का, समाज कमी आहे, मग त्याला माहिती आहे, त्या विनेकराला माहिती आहे 2 अभंग जास्त म्हण, म्हणजे अजून समाज यायचा आहे, गर्दी व्हायची. मग 2 अभंग तू जास्त म्हण म्हणायचे बुवांना. कशा करता? आपलं कीर्तन 9, 9:30 ते 11:30 असल्या तर आपले 2 तास केले पाहिजे आपण. पण हे गर्दी दिसली पाहिजे, माझी कीर्तनाला गर्दी झाली पाहिजे, म्हणजे इन्कम जास्त होतं ना. आणि आता तेच झालेलं आहे. मी वाजवत होतो तेव्हा त्या कीर्तनाला 25 लोक बी नसायचे काही वेळेला, कारण ते कीर्तनकार तसे होते, अभ्यास नसायचा जास्त. मी वाजवायचं पण जाऊन, कारण आपण कुणाकरता गेलोय, त्या भगवंताकरता गेलोय. मग बाकी लोक किती आली त्याशी करायचे काय, मला 10 आले का 1000 आली, मी वाजवायचं काम करणार जाऊन तेवढं. हा माझा स्वभाव पहिल्यापासून आहे. म्हणजे तुम्ही व्यावसायिक पखवाजाकडे न जाता तुम्ही फक्त सांप्रदायिक पखवाज आजपर्यंत जपून ठेवा. बस, आणि तोच करत राहून मी मारणार आहे, हेही लक्षात घ्या. मी तेवढं वाजूनच मारणार आहे. नाही, तुमचं धोरण चुकीचं आहे अण्णा. तुम्ही मरणार नाही, तुम्ही पखवाजामध्ये जिवंतच राहणार आहेत. हे खरं आहे. हा, पण आपण जे म्हणलं माझी घेईन मी जन्म यासाठी द्यावा, तुझी चरणाने सेवा साधाव्या, त्याच्या चरणासमोर बसून त्याच्यासमोर वाजवत बसायचं. हा, वाकोडे का नीट देव जाणे. बस. पखवाज हा विषय एकदम ताकदीचा आहे, एकदम ताकदीचा आहे. तुमचं शरीर आतापर्यंत तंदुरुस्त राहण्याचं कारण काय? 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट माझा बेकरीचा व्यवहार होता, व्यवसाय. म्हणजे बटर पाव, खारी, टोस्ट, नानकड्या सगळं मी स्वतः करत होतो. पुण्यामध्ये कसबा पेठेत माझी बेकरी होती. संपूर्ण कसब्यात आमच्या नावाची गजानन बेकरी म्हणून होती. तिथे माझे वडील, माझी आई, मी, माझे भाऊ आम्ही सगळं कष्ट करायचे. आणि तिथं 95 किलोचं पोतं असायचं मैद्याचं. किती? 95 किलोचं. ते 95 किलोचं पोतं आम्ही टेबलावर घ्यायचं आणि काढत 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 ते तेवढं पोतं मळायचं. ते सारखं असं मळायला लागायचं. ते करून करून हे असलं मजूर झालं आमचं दोन्ही. आणि वाजवायला तेच पाहिजे, इथं ताकद येतं वाजवणार. हा भाग पाहिला. हा, एक त्याचं झालं. आणि दुसरं म्हणजे माझ्या वडिलांनी मला व्यायाम करून घेतला माझ्याकडून फार. तुम्हाला म्हणलं मी अर्धा किलो जिलबी फस्त करायचं, पण त्याच्या अगोदर मला घरी व्यायाम करायला लावायचे. हां, आमच्या घरी बेकरीमध्ये एक कामगार होता वयस्कर, त्याला सांगून ठेवायचे अमकं तमकं केलं तर सांग, नाही तर मला कळवत जा. आमचं समोरच घर होतं, तिथं यायचे घेऊन जिलबी, विचारायचं केलं का. नाही म्हणलं की आमची आरती व्हायची, आरतीच व्हायची, खूप शिवाय द्यायची. हां, म्हणायचे घराच्या बाहेर हो बायकोला घेऊन,
की काय खानावर नाही म्हणजे लग्न झाले सुद्धा. हा असं. इतकं स्ट्रिक्ट राहिलं आणि त्याच्यामुळे मी व्यायामही फार करायचो, जोर बैठक मारायचो. हम्म. ह्या नितांत गरजेच्या गोष्टी आहेत या करायलाच पाहिजे. आणि आत्ताच्या तरुणांनी बिड्या काड्या वाढण्यापेक्षा माझी विनंती आहे, अरे जोर बैठका मारून दूध प्या, काय चहा प्यात आहे. हम्म. हे माझं सांगणं आहे त्याच्याबद्दल सर्व विद्यार्थ्याला, कोणी शिकणारा असो गाणारा असो काय करू वाजवणारा, जो खरा मर्द तो निर्व्यसनी असेल तो मर्द, हे लक्षात घ्या. जो निर्व्यसनी आहे तो मर्द, बिड्या काड्या वाढणारा मर्द नाही, त्याला मी गांडू म्हणतो. स्पष्ट शब्द ना, स्पष्ट शब्दात बोलतो मी, लक्षात घ्या. मी फटकन बोलणारा माणूस आहे. मला कोणी साधा पान खाणारा भेटला ना तरी मला आवडत नाही. मी आयुष्यात कधी सुपारीचा खाण खाल्लेला नाही, अजून सुद्धा 80 वर्ष लागले तरी बिलकुल नाही कधी. व्यसनाधीनता कलाकाराचं जीवन उद्ध्वस्त करते का अण्णा? होतच, व्यसनाधीनाच्या हातून होतच. आणि व्यसनाधीन कलाकार का होता हेच मला कळणार अजून. न उलटणारं कोडेही. हो, कलाकाराला एवढी मोठी कला असताना त्याला ते जातं कसं तिकडं? हेच व्यसन आहे, कला हेच हेच व्यसन असतं. व्यसन आहे, छंद ह्या मोठा. अहो हे सोडून जातो कसं तिकडे? बेड्या काढावाला, दारू प्यायला, गाजा वाढायला. किती जण माझ्यासमोर मेलेत आता. मी देवाच्या कृपेने त्याच्यामुळे जिवंत आहे, काय वडलेलं आहे म्हणून. बघा की तुम्ही, फार वाईट आहे. मला बिलकुल आवडत नाही. माझ्या घरामध्ये माझे नातेवाईक असू कोणी असू, पान खाणारा बी येत नाही. आता मी सांगतो माझ्या घरची कथा. मग माझ्या मुलाचे कोणी नातेवाईक असू, माझे असू, घरात माझ्या दारात आधी यायचंच नाही काय खाऊन, कोणीच येत नाही. विद्यार्थी तर सोड, विद्यार्थी एक बी करत नाही. अजून माझे विद्यार्थी मला घाबरतात. त्याला कारण आहे की आपले गुरु आहेत कसे, माझ्या पावलावर ठेवून ते राहिलेले सगळे तसे. मी अभिमानाने सांगेल की माझी हे विद्यार्थी सगळ्यात तसे, खरंच तसे. ते शेकडोनी विद्यार्थी पुण्यात आहेत, पण एक बी व्यावसायिक हे व्यावसायिक बी नाही याच्यात. आणि दुसरी गोष्ट तर कुठलं व्यसन नाही. त्याला कलाकार म्हणायचो. आपल्याकडून तुम्ही काय घेतलं पाहिजे का नाही लोकांनी? जर आम्हीच गुरुंनी शिष्याला शिकवलं बिडीवर, कसं काय व्हायचं? भविष्यातील तरुण पिढींना तुम्ही पखवाजा विषयी काय संदेश देऊ शकता अण्णा? आता हे मला सांगू का तुम्हाला, पक्वास हा सत्वगुण आहे, ढोलकी तमगुण आहे, तमगुण आहे, आणि तबला रजगुण आहे. सत्वगुण, तमगुण, रजगुण. मग लक्षात घेऊ ना. मग आता आपल्याला कुठली विद्या शिकवायची त्यांनी ठरवायचं. ही मृदंग हा विषय असा आहे, हा परमार्था करताय खरा. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष. तुकोबाराने तिथं लिहिलं नाही ढोलकी म्हणून किंवा ढोलक म्हणून, लिहिले का? नाही. मग तिथं जर लिहिलेलं नसेल तर तुकोबाराचे आपण शब्द मानून चालायला काय हरकत आहे? तिथं आपण डोकं लढवायचं. मग त्या काळात तबला होता का? त्यावेळेस पिठी होती का? आणि तुम्ही ह्या पळवटा का काढता? तुम्ही कोण ठरवणार? तुकोबारायला करता येत नव्हतं का तेव्हा त्यांच्या वेळेला? आता काय हुशार असतात कीर्तनकार, ते म्हणतात अहो तेव्हा पिठी होती का? मग आता आली तर काय वाजवायला हरकत आहे? वाजवा ना, पण त्याच्या जागा बघा. सत्वगुणी तिथं लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष म्हणलं तेवढाचा वापर करा ना. आता तुम्ही काय करता? तुमचे पैसे वाढवण्याकरता, कलाकारांचे पैसे वाढवण्याकरता हे उद्योग करता तुम्ही. हे करू नका. आणि कळत नाही कोणाला लोकांना. आता कोणाला काय सांगायचं आपण त्याच्याबद्दल? अण्णा, तुम्ही आज तुमचा इतका अमूल्य वेळ दिला आणि मला आशीर्वाद दिला, उपकृत केलं. आम्ही तुमचे जन्मभर ऋणी राहू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.